अशा पद्धतीने जर आम्हाला प्रश्न विचारत असतील, त्यांची काही नागिंदर होता यांना उत्तर देण्याकरता आम्ही जनतेचा पैसा आहे, जनतेकरता आम्ही तो वापरू, याला कोणी अधिकार दिला? तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा ना. आणि यांच्या पक्षामध्ये नाराजी आहे त्याकडे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना का दोषी धरता? 3 निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या. अहो बांद्रा आणि दादरमधून बाहेर नाही पडले. आणि त्यामुळे जर त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी त्यांच्या नाराज असतील, त्याचा खापर आमच्यावर कशाला फोडतात? त्यांना बड्डेचा केक बनवण्याकरता वेळ आहे, परंतु पक्षवाढी करता आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडणुकीमध्ये मदत करण्याकरता सभा घेण्यासाठी सुद्धा हे लोक जात नाहीयेत, बैठका घेत नाहीयेत, मुंबईतून बाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी आहे. आणि तुमच्या पक्षात नाराजी आहे याकरता लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार, लोकप्रतिनिधी फुटणार, अशा पद्धतीच्या बातम्या युबीटीचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत. आपल्या लोकप्रतिनिधीवर त्यांचा विश्वास नाहीये आणि त्यांना बदनाम करण्याकरता युबीटीचे नेते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत आहेत. संजय राऊत काय बोलतायत? अहो त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात, त्याच पद्धतीने ही युबीटीची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी युबीटीची केलेली आहे. कधी शरद पवार वापरतात, कधी काँग्रेस वापरतात. सर ते फडणवीस म्हणते, संजय राऊत म्हणते फडणवीस देखील शिंदेचं ऑपरेशन करतायत, त्यांची डेड बॉडी केलेली आहे. मी तेच म्हणतोय की त्यांची अवस्था डेड बॉडीची झालेली आहे. पवार साहेब कधी वापरतात, कधी काँग्रेस वापरतात, आणखी कधीतरी तिसरे कोणतरी वापरतात. त्यामुळे ती संजय राऊतांसारखी अशी परिस्थिती केलेली आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की उद्या आदित्य ठाकरे असतील, माझंही नाव उद्या येतील की मी पण चालू का वाटतं काळात आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील आणि परब असतील, यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाव ते चालले, त्यांना कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. बघा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जे काही कोल्ड वॉर सुरू आहे, संजय राऊत स्वतःच म्हणतात माझं नाव घेतील, म्हणजे हे प्रेशर टॅक्टिक्स खेळत आहेत संजय राऊत. या दोघांमध्ये जी कोल्ड वॉर सुरू आहे त्याचेही परिणाम आहेत सर्व बातम्या. संजय राऊतांचं स्थान आदित्य ठाकरेंसारखा युवा नेता जर त्यांच्या भूमिकेवर संशय घेत असतील, त्यांना जाब विचारत असतील, तर संजय राऊत दुर्दैव आहे आपलं. आणि या दोघांमध्ये जे काही कोल्ड वॉर सुरू आहे त्यामध्ये त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत आणखी वाईट होणार आहे. जर